याच्या पुढे सुषमा अंधारेंनी आणखीन एक मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अनेक किडनॅपिंग्स केले, मारहाण केली आणि खोटे FIR दाखल केले आणि तेही ऊस तोड मुकादमांवर केले. असा कोणताही तक्रार, साधी तक्रार देखील तिला रणजितदादांनी धमकावून अनफिट असलेल्या लोकांवर फिट सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव निर्माण केला. ही पूर्णतः बाब खोटी आहे. तुम्ही आता मीडियाचे रिपोर्ट्स पाहिले ह्या 2 दिवसातले, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की पोलिसांनी या मयत डॉक्टर भगिनीच्या विरुद्ध तिच्या वरिष्ठांकडे 3 वेळा तक्रारी केलेल्या आहेत, ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलेलं आहे पोलिसांनी की या डॉक्टर महिला आम्हाला रात्री उशिरा का आणले, पेशंट रात्री उशिरा अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी का आणले, त्यामुळे ये फिट असताना सुद्धा मी अनफिट असा शेरा मारून त्यांना ऍडमिट करणार आहे. तुम्ही चुकीच्या वेळेला आलेला आहे, तुम्ही माझ्या ड्युटीच्या वेळेतच येता. आणि त्यामुळे पोलिसांनी 3 तक्रारी तिच्या वरिष्ठांकडे केलेल्या आहेत, ज्याची निर्गती सुद्धा झालेली आहे. आणि सरप्राइझिंगली त्या भगिनीने पुन्हा ज्या वेळेला तिला सांगितलं की बदलीचा चॉईस दिला गेला, त्यावेळेला 3 वेळा त्या भगिनीने फलटण हेच चूज केलं. जर रणजितदादांच्या दबावामुळे, त्रासामुळे त्या जर भगिनी वैतागली होती डॉक्टर भगिनी, तर तिने 3 वेळा फलटण हेच तिचं कार्यक्षेत्र नमूद केलं नसतं. ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे.